तिळाचं तेल कापसाची वात, दिवा उजळू दे सारी रात. वृषाली, आज गाल का बरं फुगलेत? कारण गालात राग भरलाय. कोणावर रागवलीस? नवऱ्यावर. का बरं? नवऱ्यानं काय केलं? त्याचं माझ्याकडे लक्षच नाहीये. माझी आई म्हणायची, नवऱ्याची नजर सदैव बायकोला शोधित असते. पण इथे बायकोचीच नजर नवऱ्याला शोधित असते. पण नवरा काय शोधून सापडत नाही. सदैव आपलं धनुष्यबाण आणि निघाली स्वारी. धनुर्विद्येचे धडे घ्याय. पण आता आलोय ना मी. दिवे लागणीच्या वेळी. मग दिवसभर घरात बसून तरी काय करू मी? बायकोशी बोलावे, तिचं कौतुक करावे. सदान कदा काय तर टणत्कार. लग्न तरी का केलं मग माझ्याशी? तुझ्या डोक्यावरचा घडा फोडला ही एक चूक झाली. आणि तुझ्याशी लग्न केलं ही तर घोडचूक झाली माझी. माझ्याशी लग्न ही घोडचूक झाली. वृषाली, वृषाली, माझं ऐकून तरी घे. अजून काय ऐकून बाकी राहिलंय? घोडचूक झाली ना तुमची, मग ती आपण सुधारावी. मी जाते माहेर. नाही वृषाली. करुणा, सत्यप्रसाद बाबांनी बोलावलंय तुला. त्वरित येण्यास सांगितलंय. जीतम मया, जीतम मया. प्रणाम मामाश्री. युधिष्ठिर, कुरु राज्याचा भावी युवराज, तू इथं? तुमचं जीतमया ओरडणं ऐकू आलं आणि राहवलं नाही, म्हणून तुमच्या आज्ञेशिवाय सरळ इथं आलो. युधिष्ठिरा, तुझ्यासाठी माझ्या हृदयाची द्वार सदा उघडी आहेत. तू स्वतःहून माझ्याकडे आलास. मला किती आनंद झाला मी शब्दात नाही सांगू शकणार. मामाश्री, तुम्ही एकटेच खेळता आणि नेहमी स्वतःला विजयी समजता. नेहमी नेहमी माझ्या बरोबर कोण खेळणार आणि मला कोण हरवणार? मी मामाश्री, मला सुद्धा द्यूत क्रीडेचा आनंद घ्यायला आवडतं मामाश्री. याचा अर्थ इथून पुढे मला एकट्यानं दूत खेळण्याची आवश्यकता नाही.
5 5 तू जिंकलास. युधिष्ठिरा, तू जिंकलास. 4 मामाश्री, मला जायला हवं. माताश्री प्रतीक्षा करीत असतील. युद्धक्रीडा अर्धवट सोडून जायचं नसतं कधी युधिष्ठिरा. मी पुन्हा येईन मामाश्री. त्यावेळी सर्वस्व पणाला लावून द्वैतक्रीडेचा आनंद घेईन. त्यावेळी मला तुझ्यापेक्षा अधिक आनंद होईल युधिष्ठिर. तू सर्वस्व पणाला लावणाऱ्या दिवसाची मी प्रतीक्षा करेन. जीतम मया, जीतम मया. आई, आई, भूक लागलीये? वृषाली कुठे आहे? बैस मी वाढते. पण वृषाली कुठे आहे? का? तिच्याशिवाय एकही घास गळ्याखाली उतरत नाही? आई, वृषालीविषयी एवढंच वाटतं तर भांडतोस का तिच्याशी? मी कुठे भांडलो? तीच तर भांडली माझ्याशी. आता नाही भांडणार ती. म्हणजे ती गेली तिच्या माहेरी निघून. तुझे तात तिला माहेरी सोडायला गेलेत. त्यांना यायला उशीर होईल, तू जेवून घे. आई, पण तू का नाही अडवलंस तिला? मी लाख अडवलं, पण मला म्हणाली यांना वाटतं माझ्याशी लग्न म्हणजे महाभयंकर घोड चूक केली. करणा, आपल्या बायकोशी कोणी असं बोलतं का? हा? आता मी कधी कधी म्हणून परत येणार नाही असं सांगून गेलीये ती. अरे आता कुठे निघालास? बस जेवायला बस. आई, मला भूक नाही. तात, तुम्ही इतक्या लवकर परतलात वृषालीच्या घरून? वृषालीच्या घरून? मी कशाला तिकडे जाऊ? वृषालीला घरी सोडायला गेल्या होतात ना? नाहीतर तू? तू तर माहेरी गेली होतीस ना? मी कशाला माहेरी जाऊ? हेच तर माझं घर आहे. आई, तू सुद्धा याला सामील झालीस? अहो, तुम्हाला भूक लागली आहे ना? मला नाही लागली भूक. अहो, पण मला भूक लागली आहे ना? तुम्ही जर जेवला नाही, मला सुद्धा उपाशी राहावं लागेल ना? बस करणा, जेवायला बस. तुम्ही दोघे बसा, ध्रुव येईलच इतक्यात. हे गे वृषाली.
वृषालीची आई काय म्हणते माहितीये का? नवऱ्याची नजर सतत बायकोला शोधत असते. क्षमा माताश्री, मला विलंब झाला. इतका वेळ कुठे होतास तू युधिष्ठिरा? माताश्री, मला माहितीये, मी सांगतो. भ्राताश्री कुठे होते ते? मी मामाश्रींना भेटायला गेलो होतो माताश्री. शकुनी मामांना अचानक? खोटं नाही बोलणार माताश्री, द्यूत खेळण्याची इच्छा झाली. मग खेळला? मामाश्रींना हरवलं सुद्धा. माझं काही चुकलं का माताश्री? युधिष्ठिर, चुकीचे परिणाम जोपर्यंत समोर येत नाहीत आणि चूक करणाऱ्याला ते भोगावे लागत नाहीत तोपर्यंत चूक आपल्या लक्षात येत नाही. माणूस जेव्हा अविचार करतो, अविवेकाने वागतो, तेव्हा त्याच्या हातून चूक घडते किंवा चुका घडतात. आणि त्याचे परिणाम त्याला आयुष्यभर भोगावे लागतात. म्हणून तू सावध आणि सतर्क राहायला हवे. पांडवांचा तू ज्येष्ठ भ्राता आहेस. तुझ्या निर्णयावर आणि इच्छेवर सुद्धा सर्वांचे आयुष्य अवलंबून आहे. तुझा एक चुकीचा निर्णय किंवा चुकीची इच्छा सर्वांच्या जीवनात उलथापालथ माजवू शकते. आपलं कोण, परक कोण, हितशत्रू कोण हे ओळखायला शिक. भूक लागली असेल ना तुला? हो. माताश्री, चुकीच्या माणसाला प्रश्न विचारता आहात आपण. पुत्र कर्ण, सूर्यदेव, आपण वत्स, पृथ्वीवर अधर्म आणि अधर्मी यांचे वर्चस्व प्रस्थापित होत चाललंय. हे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी परमेश्वराने पृथ्वीलोकी अवतार घेतलाय. परमेश्वराच्या अवतार कार्यात तुझी मोलाची साथ लाभणार आहे पुत्र. तुझ्याशिवाय ईश्वरी अवतार अधर्मी अनाचारींचा वध करू शकणार नाही. म्हणून म्हणतो, ज्या कार्यासाठी तुझा जन्म झाला आहे ते कार्य पूर्ण करण्यासाठी तुझ्या कार्यक्षेत्री प्रस्थान कर. सूर्यदेव, सूर्यदेव,
पुन्हा स्वप्न पाहिलं? मला ठाऊक नाही वृषाली, ते स्वप्न होतं की साक्षात्कार. नाथ, सूर्यदेव नेहमीच येतात तुमच्या स्वप्नात? आणि मला वेगळा उपदेश सुद्धा करतात. तुझा विश्वास बसत नाहीये माझ्यावर? तुम्हीच तर माझा विश्वास आहात नाथ. वृषाली, मला सूर्यदेव म्हणतात, समय कोणासाठी थांबत नसतो पुत्र. जो काळालाही अंकित करतो तोच काळ पुरुष ठरतो. तुला सुद्धा काळाला अंकित करून घ्यायचा आहे पुत्र कर्ण. तुला काळावर मांड ठोकायची आहे. समयाचा अश्व बनवून त्यावर स्वार होऊन आपल्या कार्यक्षेत्री जायचं आहे. तुझं भाग्य थोर आहे वत्स, कारण धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी तू साक्षात परमेश्वराची सहायता करणार आहेस. नाथ, सूर्यदेवांच्या म्हणण्याचा अर्थ? मला ठाऊक नाही वृषाली. मी तर गोंधळून गेलोय. आजपर्यंत आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर मला सूर्यदेवांचा साक्षात्कार झालाय. आणि प्रत्येक वेळी सूर्यदेव माझ्याशी गूढ भाषेतच बोलतात. आणि ते गूढ उलगडण्यात मला अजूनही यश मिळालेलं नाही. सूर्यदेव मला पुत्र म्हणून संबोधतात. त्यांच्या बोलण्यात मला पितृवात्सल्याचा भास होतो. पण असं का होतं? आणि हा साक्षात्कार फक्त मलाच का होतो? ध्रुवला नाही होत? सूर्यदेव मला नेहमी माझ्या कार्यक्षेत्राविषयी सांगतात, पण जिथे माझे माता पिता राहतात, ते गाव, ते ठिकाण, हेच माझं कार्यक्षेत्र असणार ना. आणि सर्वप्रथम माझं कार्य कुठलं आहे याची सुद्धा मला जाणीव नाही. नाथ, सांगितले ना सूर्यदेवांनी, धर्माची पुनर्स्थापना. एक सूतपुत्र आणि धर्म पुनर्स्थापना. थट्टा करू नका. साक्षात सूर्यदेवांचं म्हणणं आहे ना. हेच तर गूढ आहे वृषाली, हेच तर गूढ आहे. माझ्यासारखा सूतपुत्र परिस्थितीशी लढतच प्रत्येक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यासाठी कुठलीही गोष्ट सहज नसते. त्याला काहीही सहज साध्य नसतं. परिस्थितीला नमूनच प्रत्येक असाध्य गोष्ट तो साध्य करत असतो. आणि तरीही सूर्यदेव म्हणतात की परमेश्वरी अवताराला धर्म पुनर्स्थापनेसाठी मी सहाय्य करायचंय. यालाच मी गूढ म्हणतो.